आपकी कृपा से सब काम हो रहा है। पवित्र नरदेह दिला, भारतात दिला, महाराष्ट्रात दिला आणि साधू संतांच्या नंतर दिला। मुळात नरदेहाचं प्रयोजन होतो। हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा। हस्तस्य भूषणं दानं, सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजन। कशात सांगितली नरदेहाची सार्थकता? या हाताची शोभा त्याच्या भजनात टाळी वाजवण्यामध्ये। आणि नसेल तुम्हाला भजन करायचं तर या दोन हाताची शोभा आडल्या नडलेल्यांना आणि गोरगरजू व्यक्तींना मदत करण्यामध्ये। मोकळ्या वाजवा ना टाळ्या। एक गोड वाक्य बोलू माईबा, या उभ्या जगतामध्ये देव न मानणारी पण माणसात देव पाहणारी देव माणसं मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिली। तुमचा परमार्थ लोकाची मुडकी मोडून आणि लोकाचा काटा काढून असेल तर काढी लागली त्या परमार्थाला। देव न मानणारी माणसं जगात श्रेष्ठ येते। आज मंदिरात गेल्यावर तुम्हाला पांडुरंग दिसो अथवा न दिसो, पण मला वाटतं उठून तुम्हाला शेजारच्यात जरी देव दिसला, एकमेक असे मुसांडे हाणून जस काय तिसरा महायुद्ध हे गल्लीतच होणार आहे। इतकं वावड्या तोंड पाहत नाही ती एकमेकाची। मंदिरात गेल्यावर दिसो अथवा न दिसो, नवऱ्याला बायकोत आणि बायकोला नवऱ्यात, झोपल्या का काय, सासूला सुनातन सोनाला सासूत, जरी पांडुरंग दिसला तरी पुष्कळ झाले। दोघं एकमेका मुसांडे हाणूनच येत पाहतो। ती म्हणते मी म्हणून बरं आहे, मी म्हणून तरी